नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आज आपण वेगळ्या पद्धतीने ही शिमला मिरचीची भाजी करूया. भरलेली शिमला मिरची आहे. आज आपण बटाट्याचा मसाला बनवून ही भाजी बनवणार आहोत. तर अतिशय चवीला छान खमंग अशी, तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. तर करायलासुद्धा एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मोठेनासुद्धा टिफिनमध्ये नेऊ शकता. बघू शकता मस्त अशी आपली शिमला मिरची खमंग अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. तर मी हे पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे. थोडे मध्यम आकाराची घ्यायची आहे, खूप मोठी नाही घ्यायची, म्हणजे लवकर शिजल्या जाते. तर आता ही छान स्वच्छ धुवून मी एक कपड्यानं छान कोरडी करून घेणार आहे. सगळे आपण हे शिमला मिरची कोरडी करून घेऊया. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही घाई गडबडीमध्ये सुद्धा हे सकाळी टिफिनसाठी बनवू शकता. तर आता आपण सगळ्या कोरड्या करून घेतल्या. चला तर आता आपण कट करून घेणार आहोत. तर शक्यतो मध्यम आकाराची शिमला मिरची घ्यायची, खूप मोठ्या आकाराच्या नाही घ्यायच्या. तर अशा 2 भाग करायचे. त्यामधले बिया पण काढून घ्यायचे आणि त्याचे देठं पण काढून घ्यायचे. म्हणजे देठं जर ठेवले तर ते शिजायला खूप वेळ लागते, म्हणजे थोडंसं कच्चं राहू शकते. तर बिया पण काढून घेतल्या. याप्रमाणे आपण सगळे जेवढ्या शिमला मिरची घेतल्या तेवढ्या अशा कट करून घ्यायच्या. छान वाटीसारखा आकार बघू शकता. चला तर आता आपण ही मिरची कट करून ठेवलेली आहे. आता आपण सारणाची तयारी करूया. तर मी बटाटे वगैरे आधीच उकडून ठेवले होते. 1 कांदा घेतला मध्यम आकाराच्या, 3 हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट पण वापरणार आहोत. तर कांदा जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे. लगेच आपण कोथिंबीरसुद्धा छान बारीक कट करून घेऊया. बटाटे पण उकडले आहेत, थंड पण झालेले आहेत. आता आपण बटाटे सोलून घेऊया. खूप मसाले नाही वापरायचे आणि खूप तेलाचीसुद्धा गरज नाही या भाजीला. आणि अशी शिमला मिरची खायला सगळ्यांनाच जीवावर येते. त्यासाठी असं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं. तर बटाटे छान आपण सोलून घेतले, म्हणजे उकडलेले, आणि ते थोडेसे कुस्करून ठेवलेले आहे मी. कढई गरम करायला ठेवली, तेल घातलं, मोहरी, जिरे, हिंग, 1 चमचाभर मी उडीद डाळ घातलेली आहे फोडणीमध्ये, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा हे छान मस्त परतून घेऊया मंद गॅसवरती. आपल्याला खूप लालसर नाही करायचं आहे. तर आता हे अद्रक लसूण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. तुम्ही पेस्ट पण वापरू शकता. मस्त छान परतून घ्यायचं. थोडासा तांबूस कलर आला आहे हलकासा. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. छान परतून घेतलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाल्याच्या डब्याचा चमच्याचा वापर केलेला आहे मी. धने, जिरे पावडर आणि बडीशेप पावडर घातलेले 1-1 चमचा. त्यामध्ये आता हे बटाटे घातले, छान मिक्स करून घ्यायचे. थोडंसं कोरडा वाटत आहे म्हणून आता मी 1-2 चमचे पाणी घातले. तुम्ही पाण्याऐवजी दही घातलं तरीसुद्धा छान लागते. थोडंसं आंबट आंबट अशी साखर घालायची, दही घातलं म्हणजे खूप, जर दही आंबट असेल तर. आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. आमचूर पावडर घातलं 1 चमचा. चवीनुसार मीठ घालूया. छान 2-3 मिनिट मंद गॅसवरती परतून घ्यायचं, म्हणजे भाजी थोडीशी कोरडी होते आपण जे पाणी टाकलं आहे. आणि छान मॅश करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घातलेली आहे. बटाट्याच्या फोडी नाही राहायला पाहिजे. छान मस्त सगळे आपण जे मसाले वगैरे वापरले छान एकजीव करून घ्यायचे. बघू शकता मस्त सारण तयार झालेलं आहे. छान 2-3 मिनटं मस्त परतून घेतलेलं आहे. आता गॅस बंद केला मी. कढई खाली उतरून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपण हे सारण काढून घ्यायचं आहे. कमीत कमी मसाल्यामध्ये, मी याच्यामध्ये गरम मसाला वापरलेला नाही आहे, कुठले मसाले नाही आहे. फक्त तिखट, मीठ, धने, जिरे पावडरच आहे मसाल्यापैकी म्हटलं. तुम्हाला हवा असले तुम्ही यामध्ये गरम मसाला वापरू शकता किंवा आपण नेहमी काळा मसाला वापरतो तोसुद्धा एखादा चमचा घातला तरीसुद्धा चवीला छान लागते. आता आपलं हे सारण थंड झालेलं आहे. आता आपण शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया. छान व्यवस्थित दाबून असं आपल्याला याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे. तर आपण सगळेच हे शिमला मिरचीमध्ये मस्त सारण भरून घेऊया. तर हे शिमला मिरची सहसा मुलांना आवडत नाही. तर हे बटाटे घालून जर तुम्ही असं बटाट्याचं सारण घालून जर केली तर मुलंसुद्धा आवडीने खातात. व्हिटॅमिन सी असल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढायलासुद्धा मदत होते आणि फायबर असल्यामुळं सुद्धा पचायला मदत होते. तर आता आपण पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. थोडं तेल घातलं. बघू शकता कमी तेलामध्ये आपली मस्त भाजी तयार होणार आहे.
तर तेल छान गरम झालं. आपण पूर्ण शिमला मिरची त्यामध्ये ठेवून घेतली. 2 मिनिट मी झाकण ठेवलेलं आहे. तर 2 मिनिटानंतर आपण थोडंसं पाणी घालूया, म्हणजे थोडंसं पाण्याच्या वाफेमध्ये शिमला मिरची छान बाहेरून मऊ होईल आणि आतलं सारणसुद्धा मस्त खमंग असं होईल. तर आता पुन्हा 2 मिनटं झाल्यानंतर उघडून बघायचं. असं करत करत आपल्याला हे पूर्ण जे पाणी टाकलेलं आहे ते पूर्ण पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं. मंद गॅस ठेवायचा, गॅस फुल नाही करायचा आहे, म्हणजे भाजी करपल्या जात नाही. तर आता पूर्ण आपण हे शिमला मिरची पलटून घेतलेली आहे. पुन्हा आपण झाकण ठेवूया. एक 2-3 मिनटं झाकण ठेवायचं. अधूनमधून झाकण उघडून बघायचं आहे. बघू शकता मस्त कलर आलेला आहे. तर आता आपण एक उलटून बघूया. मस्त सारण दिसते खमंग असं झालेलं. तर आता हे सगळ्याच पलटून घेऊया आपण. तर आपण सगळी शिमला मिरची खालीवर करून घेतलेली आहे. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीनं, कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला टिफिनसाठी हा योग्य पर्याय आहे. पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. बटाट्याचं सारण मस्त दिसत आहे. लहान मुलं, बटाटे असल्यामुळे लहान मुलं आवडीने खातात. मस्त शिमला मिरची आपली मऊ झालेली आहे. आता गॅस आपण बंद करूया. तर एक 5-6 मिनिट लागले खालीवर करायला. आता तसंच झाकण आपल्याला 2 मिनिट ठेवायचे झाकून, म्हणजे छान अजून मऊ होते. आता 2 मिनिटानंतर उघडून बघूया. पॅन पण आपण गॅसवरतून खाली घेतलेला आहे. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. मस्त अशी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे. गरम गरम चपातीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्ही या पद्धतीने नक्की ही भरलेली शिमला मिरची करून बघा. तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्या आवडीची ही भाजी राहील आणि नेहमी नेहमी तुम्हाला करायला सांगतील. तर रेसिपी आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याआधी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद.